आज एकदम घरगुती पद्धतीने पनीर आणि मटारची भाजी बनवली. मटार संपायच्या आतच मटारच्या सगळ्या रेसिपीज बनवून घ्यायच्या असतात. आणि भाजी तर आवर्जून सगळ्यांना आवडतेच. मटार म्हटलं की नुसता खायलाही जितका चांगला लागतो तितकाच शिजवून वेगवेगळ्या पद्धतीने खायलाही चांगला लागतो. तर आता भाजी बनवण्यासाठी अगदी पहिल्यांदा पूर्वतयारी करायची आहे ना, ती म्हणजे थोडे लसूण घ्यायचे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कारण की आपल्याला हिरवा रंग नको आहे, आपल्याला लाल रंगाची भाजी बनवायची आहे. थोडंसं आलं घालून मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घेतलं अशा पद्धतीने. आता हे झाल्यानंतर बाकीची तयारी करूयात. एक कांदा घेतला आहे मी. हा कांदा आपल्याला उभा उभा चिरून घ्यायचा आहे कारण की आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार नाही आहोत, तर हा आपण फ्राय करणार आहोत. त्यामुळे असा उभा कांदा चिरून घ्यायचा. ही भाजी खूप सोपी आहे बनवायला आणि खूप छान लागते, चविष्ट लागते. आता कांदा चिरून झाल्यानंतर मी इथे साईजमध्ये जरासा मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्याचे 4 भाग करून घ्यायचे कारण की हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. त्यामुळे टोमॅटोचे फक्त 4 भाग तुम्ही करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे टोमॅटोचे 4 भाग झाले की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खरडा करून ठेवला होता ना, हा काढून घ्यायचा आणि मग याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची. म्हणजे भांडी जास्त पडत नाही, तो बाकी काही नाही. आता ह्याच्यामध्येच टोमॅटोची आपण प्युरी तयार करून घेऊयात. जाडसर जरी झाली तरी चालणार आहे. हे बघा झालं तयार. आता राहिलं पनीर. पनीर मी इथे ऑनलाईन मागवलं होतं, डेअरीतून नाही आणलं. कारण की मी बरंच ऐकलं होतं की ऑनलाईन पनीरसुद्धा खूप छान असं मलाईदार आणि खूप छान स्मूथ असतं. म्हणून ह्यावेळी पहिल्यांदाच मी मागवलं, पण खरंच खूपच सुंदर होतं पनीर. एकदम मलाई पनीर म्हणजे स्मूथ होतं एकदम. तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करून झालं ना की साधारण या साईजच्या आपल्याला क्यूब्स करून घ्यायचे आहेत पनीरच्या. आता हे त्याच्यामध्ये पाणी होतं त्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये, त्यामुळे आपण जरा ते धुवून घेऊयात आपल्या पद्धतीने. त्यामुळे एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून एकदा धुवून घ्यायचं, म्हणजे कसं स्वच्छ होतं. आता हे धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही, फक्त तिखट घालायचं आणि एक 5 मिनटं ठेवून द्यायचं. तिखट घालून जरा थोडंसं मॅरिनेट केल्यासारखं होतं आणि त्याला हलवून घ्यायचं, छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं एक 5 मिनटं. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं, तेलामध्ये हे पनीर घालून घ्यायचं आणि एक 5 ते 7 मिनटं शॅलो फ्राय करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, छान त्याला एक टेस्ट येते पनीरला. त्यामुळे शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता लगेचच कढई ठेवूयात आणि भाजीची तयारी करूयात. इथे मी साधारण 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल घेऊन झाल्यानंतर तेल तापलं की ह्याच्यामध्ये मोहरी घालायची. आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो कांदा घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि तो छान परतून घ्यायचा. आधी 1 मिनिटभर परतून घ्यायचा. कांदा परतून झाला ना की मग आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचाही लगेचच घालून घ्यायचा, कारण की तोही कच्चा आहे. मग कांद्याच्या बरोबर तोही छान शिजून निघतो, म्हणजे फ्राय होतो. त्यामुळे ठेचाही छान परतून घ्यायचा. तर हे छान सगळं परतून झालं ना की कांदा जो आहे ना तो पूर्णपणे बोटचेपा व्हायला पाहिजे. मग 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची, नंतर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हिंग घालायचं. तुम्हाला गरम मसाला हवा असेल तर तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा इथे घालू शकता. नंतर 1 मोठा चमचा धनेपूड घालायची आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ना की मग ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी जी तयार करून ठेवलेली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्या टोमॅटोची प्युरी इथे घालून घेऊयात. बनवायला फार वेळ लागत नाही, ही भाजी लवकर बनते आणि खायला खूप चविष्ट लागते. आता छान व्यवस्थित टोमॅटोची प्युरीसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता ही मिक्स होऊन ह्याला तेल सुटेपर्यंत आहे ना एकीकडे पाणी गरम करत ठेवायचं, कारण की आपल्याला रश्श्यासाठी इथे गरम पाणी घालायचं आहे. मी तशी कोरडी भाजी बनवणार आहे, पण हे शिजण्यासाठी जे पाणी लागणार आहे ना ते आपण गरम करून घ्यायचं. आता ह्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मटार घालून घ्यायचा. मटार एकदा छान हलवून घ्यायचा आणि 1-2 मिनिट ठेवायचा, म्हणजे कसं की तो शिजतो. तो शिजला की लगेचच हे फ्राय केलेले पनीर जे आहे आपण ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मटार शिजायला थोडा वेळ लागतो, पनीर शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे आधी मटार घालून 1-2 मिनटं थांबायचं आणि मग नंतर पनीर घालायचं. आता हे घालून झालं की ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं. हे झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती 1-2 मिनटं शिजू द्यायचं. एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ काढून झाली की मग ह्याच्यामध्ये एकदा हलवून घ्यायचं आणि गरम पाणी जे आहे ते गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्याने काय होतं
ह्याच्यामध्ये जी तरी आहे ना ती तरी छान येते. गरम पाणी नसेल, गार पाणी असेल ना तर तरी येत नाही आणि भाजी शिजायला पण वेळ लागतो. त्यामुळे गरम उकळतं पाणी घालून घ्यायचं. आता छान व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. इथे मटार काय लगेच शिजत नाही. झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं छान उकळी काढून घ्यायची. उकळी काढून झाली की चेक करायचा आपला वाटाणा जो आहे, मटार जो आहे तो शिजला आहे की नाही. तो शिजलेला नाही आहे, थोडा अजून शिजायला हवा आहे. परत झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. आता बघा परफेक्ट भाजी तयार झाली. आता इथे जर तुम्हाला रस्सा थोडासा जास्त हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून घालू शकता. पण रस्सा नको असेल, अशी कोरडी भाजी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशी कोरडीच भाजी ठेवू शकता. खूप सुंदर भाजी तयार होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असाच छान छान आणि साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा इथे आपली भाजी खूप छान अशी तयार झाली. आता अगदी शेवटी काय करायचं, गॅस बंद करायचा आणि याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करून कोथिंबीर घातल्याने काय होतं, कोथिंबीरचा वास मरत नाही आणि खूप छान असा सुवास भाजीला लागून राहतो. त्यामुळे गॅस बंद करून कोथिंबीर घालून मग भाजी हलवून घ्यायची. आता तुम्ही ही गरम गरम भाजी खायला घेऊ शकता. ही भाजी वरण भात, पोळी, भाकरी कशाच्याही बरोबर खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.